योग शिबिराचा आज दुसरा दिवस आहे। मी डॉक्टर वर्षा झोपे आपल्या सर्वांचे स्वागत करते। आपला विषय आहे योगिक आहार। आहार ही आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे। आपल्या वाडवडिलांनी, आपल्या पूर्वजांनी आणि आपल्या ऋषीमुनींनी आपल्या भारतीय संस्कृतीला सूट होणारा आहार आपल्यासाठी दिलेला आहे। नॅचरल डॉक्टर्स म्हणून आपण न्यूट्रिशन, भरण पोषण याचा विचार करू शकतो। सोबत आपल्याला एक्सरसाइज किंवा व्यायाम करायला सांगितलेला आहे। आपल्याला सांगितलं जातं 2.5 ते 3 लिटर पाणी रोज पिलं पाहिजे। आवश्यक तेवढा सूर्यप्रकाश आपण घेतला पाहिजे। सकाळची कोवळी सूर्याची किरणं आपल्या शरीरावर पडली पाहिजे। शरीराचं तापमान नीट असलं पाहिजे। शरीराला आवश्यक तेवढा आराम आपण केला पाहिजे आणि देवावर विश्वास ठेवला पाहिजे। या गोष्टी आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत। आपण आज योगिक आहाराविषयी माहिती घेणार आहोत। आपल्याला आधीपासूनच सांगितलेलं असतं, लहान बाळ असतं तेव्हापासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेलं असतं, जेवताना बडबड करू नका, जेवताना हसू नका, अन्न नीट चावलं पाहिजे। सुख आणि दुःख या आणि किंवा रागाच्या भावना जेवण करत असताना किंवा जेवण बनवत असताना मनामध्ये असायला नको। ब्रह्मकुमारीज मेडिटेशन सेंटर्स मध्येही हेच सांगितलेलं असतं, जे काही अन्न आपण खाणार आहोत ते अन्न जर तुम्ही ईश्वराच्या भजन चालू करून किंवा एखाद्या मंत्र चालू करून एखाद्या गृहिणीने जर तो स्वयंपाक केला तर प्रसादासारखी त्याला चव येऊ शकते। तिच्या मनामध्ये स्वयंपाक बनवत असताना शुद्ध विचार असणे आवश्यक आहे। कुठल्याही प्रकारच्या रागीट भावना किंवा दुःखाच्या भावना, द्वेषाच्या भावना, मत्सराच्या भावना स्वयंपाकघरामध्ये आपण अवॉइड केल्या पाहिजे। याचं कारण असं आहे की त्या भावना जेव्हा त्या अन्नामध्ये जातात त्यावेळेस आपल्या सेवनाने त्या आपल्या शरीरात प्रवेश करतात। त्याचा आपल्या शरीरावर आणि मनावर वाईट परिणाम होत असतो। परिणामी आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी लागण्याची शक्यता असते। काही व्याधी अशा असतात जे डॉक्टर्स सांगतात सगळे नॉर्मल रिपोर्ट्स आहेत, काय झालंय ते समजत नाहीये, पण व्यक्तीला त्रास होत असतो। मग याच्या मागची कारणं हीच असतात की शुद्ध विचार ठेवून स्वयंपाक जर केला तर त्या व्यक्तीचं शरीर निरोगी होऊ शकतं, ज्यावेळेस तो ते अन्न सेवन करणार असेल। आपल्या संस्कृतीमध्ये पूजा अर्चना केल्यानंतर किंवा आपल्याकडे देवीचा भंडारा असतो, गणपतीचा भंडारा केला जातो किंवा अजून कुठल्याही प्रकारचे धार्मिक विधी असतील, त्यावेळेस आपण जो नैवेद्य देवाला दाखवत असतो त्यामागची भावनाही हीच असते की देवाच्या त्या पवित्र किरण लहरी आपल्या अन्नामध्ये उतरल्या पाहिजे आणि ते आपण एक घास जरी अन्न प्रसादाच्या रूपामध्ये सेवन केलं तर त्याचे चांगले परिणाम आपल्या शरीरावर झाले पाहिजेत। म्हणूनच खूप मोठ्या प्रमाणामध्ये देवस्थानावर केला जाणारा स्वयंपाक किंवा प्रसाद अत्यंत चविष्ट लागत असतो। निस्वार्थी रीतीने तो बनवलेला असतो, भजनं तिथे लागलेली असतात आणि शुद्ध भावनेने बनवलेला हा स्वयंपाक ज्याला आपण प्रसाद म्हणू शकतो तो आपण आपल्या किचनमध्येही आपल्या स्वयंपाकघरामध्ये तयार करू शकतो। फक्त आपल्या विचारांवर आपण कंट्रोल करणं आवश्यक आहे। आपल्याला माहिती आहे आपण सगळी जण शिकलेलो